नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एक वेळेस स्वागत आहे आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे काही गोष्टी मनातल्या. तुम्ही नवीन वर्षाचा आपला ॲपल मॅक मिनी 4चा पहिला पार्ट तर बघितला. या पहिल्या पार्टमध्ये आपण ॲपलचा मॅक मिनी 4 घेतला, ते पण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी. हे सगळ्यात मोठं गिफ्ट होतं, हे सगळ्यात मोठी गोष्ट होती माझ्याकडे आजची जी वर्षाच्या पहिल्या दिवशी. त्याच्यात आपण स्पेशली पुण्याहून बँड्राला हा मॅक मिनी 4 घ्यायला गेलो. तर तो का घ्यायला गेलो हे सगळं मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये दाखवलंय. या ॲपल मॅक मिनी 4च्या ज्या छोट्याशा पोर्टेबल कम्प्युटर बरोबर आपण काही ॲक्सेसरी ज्या होत्या, ज्या गरजेच्या होत्या, त्या सुद्धा घेतल्या आणि त्याची जी सगळी अनबॉक्सिंग होती तर ती तुम्हाला मी पहिल्या पार्टमध्ये दाखवलीच. आणि आजचा आपला जो व्लॉग होणार आहे, जो व्हिडिओ होणार आहे, हा ॲपल मॅक मिनी 4 याबद्दल संपूर्ण टेक्निकल स्पेसिफिकेशन, डिटेल्स, रिव्ह्यू, परफॉर्मन्स. आणि मी मॅक मिनी 4 घेऊन आता जवळपास 1 महिना होणार आणि 1 महिन्याचा माझा हा जो एक्सपिरियन्स होता हा कसा आहे, बरेचसे बेंचमार्क टेस्टिंग केलेले आहेत, त्याचा परफॉर्मन्स, त्याचा स्पीड, या सगळ्या गोष्टी मी इन डिटेल तुम्हाला सांगणार आहे. प्लस त्याच्यासोबत मी ज्या ॲपलच्या ॲक्सेसरीज घेतल्या ते म्हणजे की मॅजिक माऊस आणि मॅजिक कीबोर्ड, हे ॲक्सेसरीज तुम्ही का घ्यायला पाहिजे आणि त्या घेतल्यानंतर त्याचा जो युजर परफॉर्मन्स आहे किंवा त्याचा जो एक्सपिरियन्स आहे माझा स्वतःचा तो कसा आहे, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो स्पेशली या डिव्हाइसवर, या कम्प्युटरवर तुम्हाला जेवढे पण डिस्काउंट्स अवेलेबल आहेत ते सगळे मी लास्टला सांगणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा. मित्रांनो, आजकाल सर्वत्र सोशल प्लॅटफॉर्मवर फक्त एकच चर्चा होते, ती म्हणजे ॲपल मॅक मिनी 4ची. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ॲपल ज्यावेळेस कोणतं प्रोडक्ट लॉन्च करते किंवा ज्यावेळेस कोणती गोष्ट आणते मार्केटमध्ये, तर त्यावेळेस ॲपलला स्वतःला खूप जास्त पब्लिसिटी करायची गरज पडत नाही. मार्केटमध्ये माउथ टू माउथ पब्लिसिटी तर होतेच, पण बऱ्याचशा सोशल प्लॅटफॉर्मवर ही गोष्ट ऑलरेडी बूम होते. यामागचं एकमेव कारण असं आहे की ॲपल ज्यावेळेस कोणतं पण प्रोडक्ट लॉन्च करतं तर त्यावेळेस ते कोणत्या ना कोणत्या स्पेशलिटी किंवा कोणत्या ना कोणती अशी एक गोष्ट घेऊन येतात ज्या गोष्टीची चर्चा सर्वत्र होते. या अगोदर सुद्धा आपण ॲपलचे पोर्टेबल कम्प्युटर्स बघितले, ज्याच्यामध्ये M1, M2, M3 या सगळ्या चिप वापरल्या गेल्यात. ते कम्प्युटर 7x7चे होते, म्हणजे जराशे मोठे. पण ह्या वेळेस ॲपलने मॅक मिनी 4 लॉन्च केला आणि लॉन्च केल्यानंतर सगळीकडे याची चर्चा झाली, ती म्हणजे सगळ्यात छोटा डिव्हाइस असून हा आत्तापर्यंतचा सगळ्यात पॉवरफुल डिव्हाइस म्हणून ओळखला जातोय. आणि त्यामागचं कारण जाणून घेण्याकरताच आजचा व्हिडिओ मी बनवतोय. या अगोदर ॲपलचे जेवढे पण मॅक मिनी आले, जे की M1, M2, M3, त्या सगळ्यांचं वजन होतं 1276 ग्रॅम. आणि ॲपलने ज्यावेळेस मॅक मिनी 4 लॉन्च केलाय, हा सगळ्यात छोटा डिव्हाइस आहे आणि याचं वजन आहे 676 ग्रॅम. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर अगदी लाईट वेट डिव्हाइस आहे, पण खूप जास्त पॉवरफुल हा कम्प्युटर मॅकने बनवलाय. ॲपलने त्यांच्या सगळ्या बेस व्हेरियंट्समध्ये, त्यांच्या पोर्टेबल कम्प्युटर्समध्ये आत्तापर्यंत 8GB ची रॅम प्रोव्हाइड केलेली. आणि तरी सुद्धा ॲपलचे प्रोडक्ट्स हे सगळ्या प्रोफेशनल एडिटरचे सगळ्यात आवडते कम्प्युटर्स म्हणून ओळखले जातात. पण पहिल्यांदा ॲपल मॅक मिनी 4 मध्ये ॲपलने 16GB व्हेरियंट्स दिलेले आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 कोर CPU आणि 10 कोर GPU मिळतो. याच्यात तुम्ही दुसरे व्हर्जन घेऊ शकता, ज्याच्यात तुम्हाला 12 कोर CPU आणि 12 कोर GPU मिळतो. ॲपल मॅक मिनी 4 मध्ये तुम्ही कस्टमायझेशन सुद्धा करू शकतात, पण कस्टमायझेशन करण्याकरता तुम्हाला ऑर्डर प्लेस करावी लागते आणि काही ड्युरेशन नंतर तुम्हाला ते मिळते, जे की मी माझ्या मॅक मिनीच्या बाबतीत केलंय. ॲपल मॅक मिनी 4 मध्ये तुम्ही रॅम सुद्धा वाढवू शकतात, म्हणजे 16ची 24GB, 24ची 32GB सुद्धा करू शकतात. पण जशी तुम्ही रॅम वाढवतात तशी तुमची प्राइसिंग सुद्धा वाढते. याच्या SSD मध्ये तुम्ही स्पेस अप टू 4TB पर्यंत वाढवू शकतात. ॲपलने फक्त मॅक मिनी नाव न देता याच्यात सगळ्या गोष्टी खूप जास्त पोर्टेबल केल्यात, जे की याची सुरुवात होते ती म्हणजे याच्या पॉवर पासून. ॲपलने लिटरली 150 वॅटचा याला पॉवर दिलेला आहे, म्हणजे अगदी छोटीशी केबल याला कनेक्ट करून तुम्ही या डिव्हाइसला पॉवर देऊ शकता. अगदी याच्या शेजारचा जो पोर्ट आहे तो म्हणजे याचा लॅन पोर्ट, जे की तुम्ही याच्यावर लॅन केबल कनेक्ट करून तुमची लॅन किंवा वॅन कनेक्टिव्हिटी बनवू शकतात. त्याच्या बाजूचा पोर्ट आहे तो म्हणजे HDMI पोर्ट. या HDMI पोर्टला केबल कनेक्ट करून तुम्ही तुमचं मॉनिटर किंवा तुमचा लॅपटॉप किंवा तुमचा TV कनेक्ट करू शकतात.
आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जर कुठे ट्रॅव्हल करतायत तर हा डिव्हाइस एवढा पोर्टेबल आहे की तुम्ही सहज तुमच्या बॅगमध्ये हा डिव्हाइस कॅरी करू शकता आणि हॉटेलमध्ये किंवा जिकडे तुम्ही स्टे करतायत तिकडे तुम्ही कोणत्याही LED ला याला कनेक्ट करून तुम्ही तुमची एडिटिंग किंवा तुमचं जे काम आहे ते इझिली करू शकतात। HDMI पोर्टच्या शेजारी यांनी 3 C पोर्ट दिले। त्या 3 C पोर्ट मध्ये याच्यातला सगळ्यात मधला पोर्ट आहे तो आहे थंडरबोल्ट पोर्ट। तर थंडरबोल्ट ही टेक्नॉलॉजी इंटेल आणि ॲपलने कोलॅबोरेशन मध्ये इंट्रोड्यूस केली होती, जी की हाय स्पीड कनेक्शन करता यूज केली जाते, पण आता ती सगळ्या प्रोडक्ट मध्ये आपल्याला बघायला मिळते। म्हणजे तुम्ही या पोर्टचा उपयोग करून तुमचा जो डेटा ट्रान्सफरचा जो स्पीड आहे तो वाढवू शकतात। आणि ॲपल मॅक मिनी 4 च्या फ्रंट पॅनलवर यांनी 2 C टाइप पोर्ट दिले, जे पोर्ट यूज करून तुम्ही मल्टिपल डिस्प्ले आणि C टाइपचे जेवढे पण डिव्हाइसेस आहेत ते याला कनेक्ट करू शकतात। त्याच्या बाजूला यांनी एक जो पोर्ट दिलाय तो आहे 3.5 mm चा जॅक, जो की तुम्ही हेडफोन करता यूज करू शकता। तुम्ही जर प्रोफेशनल एडिटर आहे, तुम्ही जर ट्रेडर आहे, तर तुम्ही या डिव्हाइसला 3 डिस्प्ले कनेक्ट करून एक सोबत काम करू शकतात। तर ही या डिव्हाइसची दुसरी खासियत आहे। आपल्या सगळ्यांना ॲपलची इकोसिस्टम माहिती आहे की ॲपल ज्यावेळेस कोणतं प्रोडक्ट लॉन्च करतात तर त्याच्यावर डिपेंडंट प्रोडक्ट हे लोक नेहमी ठेवत असतात। तसंच काहीसं ॲपल मॅक मिनीच्या बाबतीत सुद्धा आहे। फक्त ॲपल मॅक मिनी 4 घेऊन चालत नाही, त्याच्यासोबत काही अशा ॲक्सेसरीज आहेत ज्या तुम्हाला घेणं गरजेचंच आहे। आणि ज्यावेळेस मी आता ॲपल मॅक मिनी 4 घेतला तर त्याच्यासोबत मी 2 ॲक्सेसरीज घेतल्यात, ज्याच्यातला सगळ्यात पहिला डिव्हाइस आहे तो म्हणजे ॲपलचा मॅजिक माऊस। मॅजिक माऊस मधली सगळ्यात सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह गोष्ट असेल तर ती म्हणजे या माऊसवरचा जो सरफेस आहे हा संपूर्ण ग्लॉसी आहे, त्याच्यामुळे या माऊसला एक वेगळेच फिनिशिंग मिळते आणि दिसायला खूप सुंदर दिसतो। हा संपूर्ण माऊस हा फिंगर टच आहे, म्हणजे तुम्ही जर डबल फिंगर टच केलं तर तुमची जी स्क्रीन आहे किंवा तुमचा फोटो व्हॉटएव्हर तुमची जी स्लाइड आहे तर ती ऑटोमॅटिकली झूम होते। स्लाइड आहे ती तुम्ही स्क्रोल करू शकतात आणि सगळ्या गोष्टी तुम्ही ऑपरेट करू शकता। हा ॲपलचा मॅजिक माऊस हा ब्लूटूथ माऊस आहे। याला इकडे एक C पोर्ट आहे जे तुम्ही चार्जर लावून याला चार्ज करू शकतात आणि याची चार्जिंग जवळपास 1 ते 1.5 महिना आरामात जाते। म्हणजे आता जवळपास मॅक मिनी 4 घेऊन 1 महिना झाले आणि मी यूज करतोय। आतापर्यंत मी याला सिंगल एक वेळेस पण चार्ज नाही केलंय। ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीने हा इझिली तुमच्या मॅक मिनी 4 बरोबर कनेक्ट होतो आणि तुम्ही आरामात याला यूज करू शकतात। तुम्ही वायर्ड माऊस बघितले असणार की बऱ्याचशा वायर असतात, म्हणजे कम्प्युटरच्या वायर्स असतात, माऊसच्या वायर असतात, तर ॲपलची इकोसिस्टम ही तीच आहे की जी सगळी वायरलेसली ॲपलच्या प्रोडक्ट्स बरोबर कनेक्ट होते आणि तुम्ही इझिली त्याला यूज करू शकता। तर याच्या 2 कलर येतात। तुम्ही जर कीबोर्ड किंवा तुमचं जर सिस्टम संपूर्ण ब्लॅक आहे तर याच्यात ब्लॅक कलर सुद्धा येतो, तुम्ही तोही परचेस करू शकतात। माझे कम्प्युटर आणि मला व्हाईट कलर हवा होता, त्याच्यामुळे मी माझा कीबोर्ड आणि माऊस या दोघेही गोष्टी व्हाईट घेतल्या। ॲपलच्या मॅक मिनी बरोबर जर मी कोणती दुसरी गोष्ट घेतली असेल तर ती म्हणजे हा ॲपलचा मॅजिक कीबोर्ड। हा कीबोर्ड सुद्धा ब्लूटूथली तुमच्या ॲपलच्या मॅक मिनी बरोबर इझिली कनेक्ट होतो आणि तुम्ही व्यवस्थित यूज करू शकता। या कीबोर्डची संपूर्ण बॉडी ही ॲल्युमिनियमची आहे आणि हा खूप स्लिम असा अट्रॅक्टिव्ह कीबोर्ड आहे। तुम्ही याला इझिली C टाइप पोर्टची कोणतीही केबल कनेक्ट करून चार्ज करू शकतात। असं नाहीये की ॲपल मॅक मिनी 4 बरोबर तुम्ही ॲपलचाच माऊस आणि ॲपलचाच कीबोर्ड यूज करू शकतात। लॉजिटेकचे, HPचे बरेचसे कीबोर्ड, बरेचसे माऊस अवेलेबल आहेत जे की तुम्ही याला कनेक्ट करून यूज करू शकता। ज्याचे काही डिटेल्स असतील तर त्या मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून ते डिव्हाइसेस परचेस करू शकता। मी फक्त ॲपल फर्स्ट टाइम घेतला आणि त्याच्यामुळे मला ॲपलची इकोसिस्टम तयार करायची होती आणि मला तो अनुभव घ्यायचा होता, तर त्याच्यामुळे मी ॲपलचा माऊस आणि ॲपलचा कीबोर्ड घेतला। आता या ॲपल मॅक मिनी 4 ला एक्सटर्नल डिव्हाइसेस कनेक्ट करण्याकरता सगळ्यात महत्त्वाची जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे USB हब। ॲपल मॅक मिनी 4 वर जेवढे पण पोर्ट्स आहेत ते सगळेच्या सगळे C टाइप पोर्ट्स आहेत, पण जर तुम्हाला एक्सटर्नल डिव्हाइसेस, USB, हार्ड डिस्क असे बरेचसे एक्सटर्नल डिव्हाइसेस मॅक मिनी 4 ला कनेक्ट करायचे तर तुम्हाला USB हब घेणं खूप गरजेचं आहे। आणि मार्केटमध्ये ऑनलाईन वेबसाईट्सवर बरेचसे USB हब अवेलेबल आहेत जे की पोट्रॉनिक्सचे आहेत, इंटेलचे आहेत, HPचे आहेत, पण मी स्वतः जो USB हब परचेस केलाय तो आहे एमकिटचा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय। ज्याच्यात तुम्हाला 2 USB पोर्ट मिळतात ज्याच्यावर तुम्ही तुमचे पेन ड्राइव्ह, बाकी एक्सटर्नल हार्ड डिस्क वगैरे कनेक्ट करू शकतात आणि इकडे ऍक्सेस करू शकतात। ज्याच्यावर दुसरा पोर्ट आहे तो म्हणजे HDMI पोर्ट, ज्याच्यावर तुम्ही दुसरा डिस्प्ले कनेक्ट करायचा असेल तर इकडून तुम्ही त्याचं कनेक्शन देऊ शकता। त्याच्यानंतर या डिव्हाइसेस मध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 2 पोर्ट्स, एक आहे तर SD कार्ड करतायत, तर हा डिव्हाइस एक हाय स्पीड डिव्हाइस आहे जो की तुम्ही 4K मॉनिटर्स किंवा 4K कनेक्टिव्हिटी करता यूज करू शकता। मित्रांनो, ही सगळी माहिती झाली ॲपल मॅक मिनी 4 आणि त्याच्या सोबत ज्या गरजेच्या ॲक्सेसरीज आहेत त्याच्याबद्दल। आणि आता आपण बोलूयात ॲपल मॅक मिनी 4 वर कोणते कोणते डिस्काउंट्स अवेलेबल आहेत।
ॲपल मॅक मिनी 4 ची सध्याची विदाउट डिस्काउंटची जी प्राइस आहे ती आहे 60,000. पण तुम्ही जर स्टुडंट आहेत आणि जर तुम्ही स्टुडंट डिस्काउंट याच्यावर जर अप्लाय केला तर हा डिव्हाइस तुम्हाला मिळतो एक मात्र 50,000 रुपयांमध्ये. तर 50,000 मध्ये तुम्हाला 16 GB रॅम आणि 256 GB SSD चं मॅक मिनी 4 चं बेस व्हेरियंट मिळतं. याच्यावर दुसरा डिस्काउंट अवेलेबल आहे तो म्हणजे GST चा डिस्काउंट, ज्याच्यावर तुम्हाला प्युअरली 18% डिस्काउंट मिळतो. तुम्ही जर हा डिव्हाइस तुमच्या फर्म करता, तुमच्या ऑर्गनायझेशन करता परचेस करताय आणि तुम्ही जर GST नंबर यूज केला तर तुम्हाला या डिव्हाइसवर मिळते फ्लॅट 18% डिस्काउंट. तर मित्रांनो, ही सगळी माहिती झाली ॲपल मॅक मिनी 4 बद्दलची. आपल्या चॅनलवरचे हे ॲपल मॅक मिनी 4 चे दोघेही टेक्निकल ब्लॉग तुमच्याकरता किती इन्फॉर्मेटिव्ह ठरले, कसे झाले, काय झाले हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझ्याकडून चुकीने काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. त्या सुद्धा मी शॉर्ट्समध्ये किंवा रीलमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करेल. यानंतर आपण आपले असेच भटकंतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.